तुमचं पण असं होतं का, अंड्याचं कालवण एकीकडे आणि पाणी एकीकडे? तर आज मी त्याच टिप्स सांगणार आहे आणि मस्त छान अशी गावरान पद्धतीचे झणझणीत आपल्या अंड्याचं कालवण बनवून होणार आहे इथं. आता तुम्ही आहे ना, हे मसाल्यावरून समजू शकता, कोणताही तामझाम करायची गरज नाही आहे. नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथं छान असं गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण करणार आहोत. झटपट असं होणारं ही रेसिपी आहे. पटकन असं चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअरसुद्धा करा. इथे 6 अंडी घेतलेले आहेत आणि ती अंडी एका कढईमध्ये किंवा तुम्ही जो ह्याच्यामध्ये शिजवता ना त्याच्यामध्ये टाकायचं. थोडंसं अंडी शिजवताना मीठ टाकायचं, जेणेकरून आपली जे अंड्याची टलपार असतात ना ते पूर्णपणे व्यवस्थित निघून जातात. इकडे 2 कांदे घेतलेले आहेत, मस्त पातळ असे चिरलेले आहेत, तुम्ही मोठे सुद्धा चिरू शकता. थोडेसे परतवून घ्यायचे, तेल टाकायचं, छान असे ह्याच्यात परतवायचं. कुठलाही आधी इतकं ह्याला मसाला हा तो असं काहीच नाही. आपण एकदम घरगुती पद्धतीने गावरान पद्धतीने हे अंड्याचं कालवण बनवणार आहोत. आणि तुम्हाला आहे ना या कालवणच्या पुढे आहे ना चिकन मटनसुद्धा विसरलं, इतकी छान ही रेसिपी होते बघा. आता याच्यामध्ये किसलेलं थोडंसं खोबरं घालायचं, खोबरंसुद्धा छान असं परतवून घ्यायचं. आता हे सब मसाले जे आहेत ना, थोडे टिप्स आहेत ना, त्या भाजण्यापासून आपल्याला व्यवस्थित करायचं. थोडेसे याच्यात धने टाकलेले आहेत, तीळ टाकलेले आहेत, डाळगा घातलेला आहे. तुम्हाला इथे डाळवं थोडंसं जास्तीचं घातलं, याने काय होतं की भाजीला आपला दाटसरपणा येतो. आता इथे बघा खडा मसाला घेतलेला आहे, जावित्री घेतलेले, तमालपत्र घेतलेले, मोठी विलायची घेतलेली आहे. या सर्वांनी आहे ना आपल्याला मस्त अशी भाजीला अशी वेगळ्या प्रकारची चव येते. अद्रक घालायचं, लसूण घालायचं आणि जे आपण वाटण केलेला जो मसाला जो भाजलेला आहे ना तो मसालासुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा. इथे सुद्धा थोडंसं खोबरं घातलेलं आहे, कोथिंबीर घालायची वरून छान अशी, याची एक ते पेस्ट करून घ्यायची. तर याची पेस्ट अशी झाली ना, एकाच ह्याच्यामध्ये हे पेस्ट काढून घ्यायची आणि आपल्याला जो आपण आता भाजलेला आहे ना त्याचीसुद्धा आपल्याला छानशी अशी वाटण तयार करून घ्यायचं आहे. अशा वाटणाने सुगंध छान येतो आणि चवसुद्धा एकदम मस्त येते आपल्या भाजीला किंवा तसं म्हणा अंड्याच्या कालवणला. आता एका मिक्सरमध्ये ह्यात काढून घ्यायचं आणि मस्त छान असं ह्याला बारीक असं वाटून घ्यायचं. तर तुम्ही माझी रेसिपी आहे ना कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि म्हणजे मला पण असं समजेल की कुठे माझ्या व्हिडिओ पोचतात आहे, कुठंपर्यंत कोण बघतात. लगेच कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. छान असं ह्याचं वाटण करून घेतलेले बघू शकता तुम्ही. आता आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की जे आपण थोडंसं वाटण करून घेतलं होतं लसणाचं आणि ते घालून घ्यायचं. छान असं परतवून घ्यायचं ते 1 ते 1.5 मिनिट. त्याच्यानंतर आपले सुके मसाले आहेत, लाल तिखट आहे, जिरा पावडर आहे, जे गरम मसाला असेल, जे तुमच्या घरी अवेलेबल आहेत ना ते मसाले घालायचे. याला कुठलाही हाच मसाला घालला पाहिजे असं काही नाही. घरात तुम्ही घाटी मसाला वगैरे सगळं असं घालून थोडंसं गरम पाणी करायचं आणि ते मसाला जळू नयेत यासाठी आपल्याला हा घालायचा. आणि मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. बघू शकता की छान असे हे मसालेला सुके मसाले जे असतात ना ते पटकन करपले जातात, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं. मस्त असं 1-2 मिनटं परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं. ते वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. ऑलरेडी आपण ते वाटण भाजलेलं होतं, छान असं भाजलेलं होतं, त्याच्यामुळे जास्तीचा वेळ ह्याला लागत नाही, ते कमी वेळ लागतो. जर तुम्ही वाटण कच्चं असं वाटलेलं असलं तर इकडे शिजलेली अंडी सोलून याचे 2 भाग केलेत, म्हणजे की एका अंड्याचे 2 भाग केले. नेहमी आपण तेच पद्धतीने करत असतो, पण ही जी पद्धत आहे ना ती एक वेगळीसुद्धा आहे आणि आपल्याला चवीलासुद्धा छान लागते. अशा पद्धतीचे अंडे आपण ह्यात सगळे करून घेतलेले आहेत आणि छान असे मसाल्यावरती ही अंडी अशी ठेवून द्यायची, म्हणजे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सगळा मसाला आहे ना तो अंड्यामध्ये जाईल. आणि आपण जे अर्धी मसाल्याची अंडी केली होती बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करायचं. खूप झटपट आणि छान ही चवीला अशी अप्रतिम रेसिपी बनते, लगेच बनते, याला वेळ अजिबात लागत नाही आहे. जसं आपण नेहमी बनवतो. कडकडीत गरम पाणी याच्यामध्ये आता जितकं तुम्हाला हवं आहे ना तितकं तुम्ही घालू शकता, किंवा तुम्हाला जर अंडा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीमध्ये थोडंसं पाणी कमी करून अंडा मसालासुद्धा बनवू शकता. आता तुमच्या घरी किती लोक आहेत त्या लोकांच्या हिशोबाने तुम्ही हे अंडा मसाला अंड्याचं कालवण बनवू शकता. आज आपण अंड्याचं कालवण बनवतो, पण जर तुम्हाला समजा तर हे बनवायचं असेल अंडा मसाला तर सुद्धा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अंडा मसाला बनवू शकता. छान अशी एक उकळी काढून घ्यायची. बघू शकता कालवण छान असं उकळलेलं आहे आणि मस्त असं याला कटसुद्धा आलेला आहे. मीडियम गॅसवरती हे उकळलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही कटसुद्धा किती छान आलेला आहे. दिसायला जितकं सुंदर दिसतं ना तितकंच आपलं
वरून छानशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर छानसं असं खाऊन घ्यायचं. कशी वाटली हे पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला लगेच अपडेट येईल. चला भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.